सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आखाड्यात खटाव आणि मानच्या दोन पैलवानांमध्ये लढत फिक्स झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेचे तानाजी पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील लढत निश्चित झालेली आहे. त्यामुळे आता ही लढत महायुतीचे धैर्यशील कदम यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यात होणार हे नक्की. आणि आज आपण याचाच आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. कारण ही तसेच आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेली बुकलाबुकली, जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी घेतलेली माघार, त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यातच शिवसेनेचे नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही असं विधान केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार हे नक्की झालं आहे. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या असून आणि सातारा सांगलीची जागा ही भाजपला गेल्याने शिवसेना राष्ट्रवादीत झालेल्या अपमानाचा बदला घेणार का, ही चर्चा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून ही जागा भाजपसाठी सोडण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून येथे शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. महायुतीतून अनेक दिग्गज इच्छुक असताना त्यातून खटाव तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार अतुल भोसले, फलटणचे आमदार सचिन पाटील तसेच सांगली जिल्ह्यातील आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या निवडणूक अर्ज भरण्याच्या वेळेस माहितीतील घटक पक्षातील शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळेच महायुतीतील अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते तानाजीराव पाटील यांनी अर्ज भरला होता. मात्र महायुती धर्म पाळण्याचा निर्णय झाल्याने मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज माघारी घेतला. विरोधी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक सरचिटणीस मान तालुक्यातील अभयसिंह जगताप यांनी अर्ज भरला होता. भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. तसेच सातारा सांगली या मतदारसंघात मतदान आकडेवारीचा विचार केला असता सातारा जिल्ह्यात सांगलीपेक्षा अधिक मते आहेत. त्यातच मैदान दोन्ही जिल्ह्याचे असले तरी मुख्य लढत खटाव आणि मानमधील पैलवानांमध्ये होणार आहे. यापूर्वी खटावच्याच प्रभाकर घारगेंनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. सातारा झेडपी पदाधिकारी निवडीवेळी झालेली मुस्कटदाबी कळीचा मुद्दा ठरणार का? तसेच सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीवेळी खूप मोठा राडा देखील झाला होता. भाजपकडे स्वबळाचे पुरेसे संख्याबळ नसताना शिंदे सेना आणि दोन्ही राष्ट्रवादीचे काही सदस्य फुटून भाजपची सत्ता स्थापन झाली होती. या घडामोडीमध्ये पोलीस बळाचा वापर तसेच मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याशी झटापट झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी महायुतीतच उभा वाद निर्माण झालेला होता. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या त्यावेळी झालेल्या बुकलाबुकलीचे उट्टे या निवडणुकीत निघणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच शिंदे सेनेच्या पाटलांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महायुतीची एक कडी का होईना जुळली असल्याचे दिसत आहे. दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका मनापासून महायुतीला पूरक राहिली तर महाविकास आघाडीचा घमाटा निघणार आहे. त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर सांगलीच्या मोहनराव कदम यांनी निवडणूक लढवून विजय मिळवलेला होता. त्यांच्या विरोधात मानमधील शेखर गोरे यांनी लढत दिलेली होती. आता पुन्हा खटाव आणि मानभोवती ही निवडणूक केंद्रात झालेली आहे. दोन्ही उमेदवार सातारा जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वर्चस्व असलेल्या टापूतील असल्याने या भागाचा राजकारणावरील पगडा अधोरेखित झालेला आहे. त्यातच जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्या नाराजीला महायुती कशी सामोरी जाणार हे सुद्धा पाहावे लागणार आहे. कागदावर भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामुळे महायुतीचे परडे जड आहे, तर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या महाविकास आघाडीची मते तुलनेने कमी असल्याचे दिसत आहे. त्यातच अभयसिंह जगताप यांचा अर्ज भरताना शरद पवार राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने महत्वाचे नेते पदाधिकाऱ्यांसह शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसले नव्हते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत हेवे दावे, मागील उपटे काढणे, जिरवाजिरवी, बदला घेणे, डावलण्यात आल्यामुळे नाराजी दाखवणे, पक्षांतर्गत वाद आणि क्रॉस वोटिंग हे फॅक्टर्स चांगले उचल खातात. तसेच कागदावर पारडे जड असलेली महायुती हे फॅक्टर्स कसे टॅकल करते. जरी शंभूराज देसाई यांनी महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले असले तरी पदाधिकारी हा फॅक्टर्स किती राबवतात यावर मात्र संशयाची सुई फिरत असल्याचे दिसत आहे. यावर मानखटावमधील पैलवानांची लढत चुरशीची होणार की एकतर्फी होणार हे काही दिवसातच पाहायला मिळणार आहे. आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.